मित्रांनो, भारत आणि पाकिस्तानमधला कालचा फायनलचा सामना तुम्ही बघितला का आणि तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर ज्या पद्धतीने तिलक वर्मा, शिवम दुबेने हॅरिस रॉफची जी पिटाई केली ना, खरंच खूप मजा आली. कारण ज्या पद्धतीने तो आपल्या खेळाडूंना डिवचत होता, जो जी काही सेलिब्रेशन करून दाखवत होता, जसप्रीत बुमराहने त्याचा बॉल काढून सुद्धा जबरदस्त असं त्याचं सेलिब्रेशन करून दाखवलं. हा आपण मी तुम्हाला सांगतो, खूप मजा आली मॅच बघायला. तिलक वर्माने तर अक्षरशः जबरदस्त त्याची जी इनिंग जर बघितली तर खूप मस्त मजा आली. शिवम दुबे असेल, आपण बघितलं तर मी तुम्हाला सांगतो, कालच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट आणि एमर्जिंग प्लेअरमध्ये भारतीयच खेळाडू होते. पाकिस्तानच्या एकासुद्धा खेळाडूला काल ट्रॉफी मिळाली नाही. रनरअपचा चेक मिळाला, तो सुद्धा म्हणजे ते एवढ्या त्यांची आपण बघितलं असलं एवढा घमंड होता, त्याने डायरेक्ट तो चेकसुद्धा फेकून दिला. मी तुम्हाला सांगतो, परत तो जो नक्वी आहे त्याला आपल्याच खेळाडूंना ट्रॉफी द्यायची होती, पण आपल्या खेळाडूंनी त्याच्या हातातून ट्रॉफी अजिबात घेतली नाही. विदाऊट ट्रॉफीचं आपल्या खेळाडूंनी सेलिब्रेशन केलं. सलाम, खरंच खूप मस्त मजा आली. आणि तो ट्रॉफी आणि मेडलसुद्धा दिलं नाही. त्याने डायरेक्ट तिथल्या एका व्यक्तीला सांगितलं की ते तुम्ही घेऊन जावा, आणि नंतर असं कळालं की तो त्याच्या हॉटेलमध्ये सुद्धा ती ट्रॉफी घेऊन गेली. काय करायचं ट्रॉफी आहे. सूर्यकुमार यादवने त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगून दिल्या. खरंच मांडलं रे तुम्हाला. आणि तुमच्या याच्यामध्ये तुम्ही जी पाकिस्तान तिन्ही मॅच 3-0नी, त्यानंतर आपले सेलिब्रेशनसुद्धा केलं आपल्या खेळाडूंनी. 3-0नी आपण पाकिस्तानचा दारुण पराभव केला. खूप मस्त मजा आली. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. जर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर कालची मॅच तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला, लवकर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे